नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना। 13 फरवरी मागी गणेश जयंती निमित्ताने दुर्वाचे उपाय माहीत आहे का? मित्रांनो, गणपती बाप्पाला वाहलेला दुर्वाचा तुम्ही काय करता? अर्थात त्याचे निर्मल होत, पण या दुर्वाचा उपाय तुम्हाला धन धान्य करील, आर्थिक समृद्धी मिळवून देऊ शकतो। काय करायचे चला जाणून घेऊया। येता 13 फेब्रुवारी रोजी आहे मागी गणेश। जन्म ही तिथी मंगळवारी आल्याने अंगारक योग देखील जोडून आला आहे आणि त्यांना निमित्ताने घरोघरी गणेश उपास राहील। त्या जास्वंदाचे फूल दुर्वा यांचा समावेश असेल, मात्र दुसऱ्या दिवशी त्या दुर्वा निर्मालय म्हणून टाकून न देता त्याचा योग्य वापर केल्यास जीवनात सुख समृद्धी येऊ शकते, असं ज्योतिषशास्त्र सांगतात। असं मानलं जाते की दुर्वा वाहिल्याशिवाय गणपतीची पूजा अपूर्ण असते आणि गणेश पूजन शिवाय शुभ कार्य म्हणून तर पूजेत दुर्वा अर्पण करणे अनिवार्य। गणेशाला दुर्वा अर्पण करणे हे विशेष शुभ असते। एवढंच नाही तर असंही मानलं जाते की गणपतीला अर्पण केलेल्या दुर्वा विशेष फायदेशीर सुद्धा असतात। त्यापासून केलेले काही उपाय आपल्याला जीवनात मध्ये आणू शकतात। ते उपाय कोणते आहेत ते आता बघूया। दुर्वा वाहताना त्या नेहमी अर्थशीर्ष किंवा गणेश मंत्राने मंत्रित करा। तसं करून वाहिलेले दुर्वांना देवाचा स्पर्श आणि सानिध्य गुण प्राप्त होतात। त्यात प्रसादाचे उत्तरे आणि त्या दुर्वाचे पूर्ण वापर करताना काही उपाय कामे येतील। गणपतीला अर्पण केलेल्या दुर्वा अधिक पवित्र मानला जातात। ती निर्मल म्हणून समुद्रात किंवा वाहत्या पाण्यात टाकण्याऐवजी कुंडीत खत म्हणून वापरता येते। तसेच एखादा अपवित्र ठिकाणी दुर्वा टाकणे चुकीच्या ठरतात। दुर्वांना पाय लागणार नाही अशा व्यवस्थेने त्यांचे विघटन केलं पाहिजे। तसं केल्याने गणरायाचा आशीर्वाद दुर्वाच्या रूपाने आपल्या घरावर कायम राहतो। जेव्हा तुम्ही गणपतीला दुर्वा अर्पण करतात तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही त्यातील दुर्वा त्रिदलस बाप्पाला अर्पण करायला हवे, एवं अन्यथा ते गवत वाहिल्यासारखं होईल। म्हणूनच दुर्वा निवडून वाहिले जाते। दुर्वाचा वापर झाल्यावर त्याचा काही भाग घराच्या तिजोरी किंवा कपाटात जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवतात त्या ठिकाणी ठेवल्यास घरातील आर्थिक अडचण दूर होते। जर तुमच्यावर वारंवार कर्ज होत असेल आणि त्यातून सुटका होणं कठीण असेल तर गणेशाच्या चरणी अर्पण केलेली दुर्वा मस्तकी लावावी आणि बाप्पाला आपली अडचण सांगावी, प्रार्थना करावी आणि श्रद्धेने आपल्या पर्समध्ये त्या दुर्वा ठेवावे। त्यामुळे आर्थिक अडचणीतून मार्ग निघतो, हा भक्तांचा अनुभव आहे। अनावश्यक ठिकाणी पैसे खर्च होत असतील तर वाहून झालेले दुर्वा दुसऱ्या दिवशी लाल कागदात गुंडाळून पर्समध्ये ठेवा। ह्या उपायाने तुम्हाला आर्थिक फायदा होईल आणि तुमचा पैसा अनावश्यक गोष्टींमध्ये वाया जाणार नाही, असं मानलं जाते। असंही मानलं जाते की दुर्वा संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करते। रोजच्या पूजेच्या वेळी तुपाचा दिवा लावा आणि त्यात गणपतीला दुर्वा अर्पण केलेली दुर्वा दुसऱ्या दिवशी निरांजनात ठेवा। दुर्वा आणि तूप यांचं मिश्रण सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी शुभ मानलं जातं। च्या कृपया करावा। जर तुम्हाला दीर्घकाळापासून कामात यश मिळत नसेल तर तुम्ही भगवान गणेशाच्या कपाळावर कुंकामध्ये दुर्वा बुडवून त्याच गंध गणपतीला लावा, तसेच आपल्यालाही कपाळावर लावा। या उपायाने बिघडलेले काम पूर्ण होऊन घरामध्ये आनंद टिकून राहतो। मित्रांनो, असंही मानलं जाते की आज्ञा ह्या केल्यामुळे घरात सकारात्मकता येते। तुमच्या घरी देखील अग्निहोत्र केले जात असेल तर त्या बाप्पाच्या प्रसादिक दुर्वा टाकावेत। असं केल्याने सुद्धा घरात सगळ्यांचे आरोग्य चांगले राहते। दुर्वा वाहताना त्या निवडून वाहा। त्याची रचना मूर्तीच्या सभोवताली गोलाकार रचनेत करा। बाप्पाची प्रार्थना करून संपत्ती, आर्थिक स्थैर्य आणि ऐकून समृद्धी इच्छा व्यक्त करा। तुमच्या आर्थिक अडथळ्यांवर मात करण्यासाठी भगवान गणेशाचे आशीर्वाद। तुम्ही असे केल्याने तुमच्या घराची स्थिती चांगली होते, तेव्हा ते देव महादेव भगवान
श्री हरी विष्णू यांच्याप्रमाणेच गणपती बाप्पांनी सुद्धा अनेक अवतार धारण केल्याचा कथा पुराणांमध्ये आढळतात. सर्वसाधारणपणे मानलं जाते ज्या तिन्ही अवतारांची उत्पत्ती ही वेगवेगळ्या आहेत आणि वेगवेगळ्या तिथींमध्ये बाप्पांचा जन्म झालेला आहे. पहिला वैशाख पौर्णिमाच्या पुष्टी पती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी व पार्थिव गणेश पूजनाचा दिवस आणि तिसरा अवतार झाला होता मागी गणेश जयंतीला. या दिवशी गणपती बाप्पांना अवतार धारण केला होता तो असुराचा वध करण्यासाठी केला होता आणि त्या असुराचे नाव होते नरांतर राक्षस. याच राक्षसाला मारण्यासाठी म्हणून गणपती बाप्पाने कश्यप ऋषी आणि माता आदितीच्या पोटी जन्म घेतला होता. याचा उल्लेख कंद पुराणात सुद्धा आलेला आहे. ह्या मुहूर्तात विनायक हा उत्तरामध्ये गणपती बाप्पांनी अगदी बालपणापासूनच पराक्रमाची पताका जगभर नांदत ठेवली. त्याच्या पाठीशी कोणत्याही प्रकारचे बळ नसताना केवळ स्वतःकर्तृत्वावर त्यांनी देवतांनाही संकटमुक्त केलं आणि म्हणून गणपती बाप्पांच्या त्या अवताराची पूजा करण्यासाठी त्या अवताराचं स्मरण करण्यासाठी शतकनू शतके मागी गणेश जयंतीचा उत्सव मोठा आनंदात आणि उत्साहात आपण साजरा करतो. त्याचबरोबर असंही म्हटलं जाते की माघ महिन्यामध्ये येणाऱ्या ह्या गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्वाच्या लहरी या दिवशी पृथ्वीवर सहस्त्रपटीने अधिक असतात. गणपती बाप्पांच्या भक्तांसाठी तर हा दिवस उपासनेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मागी गणेश जयंतीचा उत्सव का साजरा केला जातो आणि या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे हे आहे की जसं आपण भाद्रपद शुक्ल चतुर्थीला जो गणेश उत्सव साजरा करतो त्यामध्ये फक्त पार्थिव गणेश पूजन करतो म्हणजे मातीपासून बनवलेले गणपतीची पूजा करतो. मागी गणेश चतुर्थीला तुम्ही कुठल्याही धातूपासून बनलेला गणपती बाप्पा फक्त मातीपासूनच बनवायचा आहे अशी कुठलीही अट नाही. गणपती बाप्पाचं देवाळांमध्ये हा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा होतो. मंडळी, गणपती बाप्पाच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले दुर्वाचे उपाय नक्की करून बघा. फक्त उपाय करताना श्रद्धा आणि भक्ती मात्र हवी. श्रद्धा भक्ती नसेल तर कुठलाही उपाय परिणाम दाखवत नाही. म्हणून श्रद्धा भक्तीने गणपती बाप्पाला वाहिलेला दुर्वा चमत्कार दाखवतात. पण श्रद्धा नसताना तुम्ही गणपती बाप्पाला वाहिलेला दुर्वा तुम्हाला काहीही परिणाम दाखवणार नाहीत. म्हणजेच कुठल्याही उपायांमध्ये श्रद्धा असणं भक्ती असणं आवश्यक आहे. मंडळी, मागी गणेश जयंतीला तुमच्या घरी गणेश पूजन कसे केले जातात, तुमच्याकडे कुठल्या प्रथा परंपरा पालन केले जातात हे कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी ऐकायला मिळतील आणि त्यामुळे आमचं प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे व्हिडिओ आणत जाऊ. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.